अरुण काकांचं स्वप्न आणि एक नवी पहाट. सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणारे अरुण काका, त्यांचा जमिनीचा एक जुना वाद मुंबई हायकोर्टात प्रलंबित होता. प्रत्येक सुनावणीला त्यांना मुंबईला यावं लागायचं. यासाठी न्याय मंदिराची खुली दारं, बॉम्बे हायकोर्टाच्या थेट प्रक्षेपणाचा नवा अध्याय. नमस्कार, लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात जिथं प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो, तिथं न्याय मिळवण्यासाठी आजही अनेकांना तासनतास न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. कधी सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची सक्ती, तर कधी दूरवरच्या गावांहून येण्याचा त्रास. पण लवकरच ही परिस्थिती बदलणार आहे. न्याय व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या दिशेनं एक मैलाचा दगड ठरलेल्या बॉम्बे हायकोर्टाच्या एका ऐतिहासिक घोषणेनं आता न्याय मंदिर सामान्य नागरिकांसाठी अधिक खुलं होणार आहे. लवकरच बॉम्बे हायकोर्टातील किमान 5 न्यायालयांची कार्यवाही थेट प्रसारित केली जाईल. अरुण काकांचं स्वप्न आणि एक नवी पहाट. सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणारे अरुण काका, त्यांचा जमिनीचा एक जुना वाद मुंबई हायकोर्टात प्रलंबित होता. प्रत्येक सुनावणीला त्यांना मुंबईला यावं लागायचं. यासाठी थकलेलं शरीर, प्रवासाचा शीळ, आर्थिक भुर्दंड आणि कोर्टातील तासनतास प्रतीक्षा, हे सगळं त्यांच्यासाठी खूप थकवणारं होतं. कधी एकदा निकाल लागतोय आणि हे सगळं संपतं असं ते नेहमी म्हणायचे. टीव्हीवर कधी कधी बातम्या पाहताना त्यांना सर्वोच्च न्यायालयातील काही मोठ्या सुनावण्या थेट दिसल्या होत्या. आपल्या कोर्टात पण असंच व्हायला हवं, असं मनातल्या मनात ते बोलून जायचे. अरुण काकांसारख्या लाखो नागरिकांसाठी बॉम्बे हायकोर्टाचा हा निर्णय एका नव्या पहाटेसारखा आहे. न्यायालयाची कारवाई थेट प्रसारित करणं म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा वापर नाही, तर न्यायव्यवस्थेतील विश्वासार्हता आणि पारदर्शकता वाढवण्याची एक मोठी संधी आहे. कल्पना करा, पूर्वी कोर्टात काय चाललं आहे हे फक्त वकील आणि न्यायाधीश यांनाच माहिती असायचं. सामान्य माणसाला फक्त निकाल लागतो तेव्हाच कळायचं. पण आता न्याय सर्वांसाठी. अरुण काकांसारखे लोक, ज्यांना मुंबईला येणं शक्य नाही, ते आता घर बसल्या आपल्या खटल्याची सुनावणी पाहू शकतील. त्यांना न्यायाची प्रक्रिया कशी चालते, वकील कसे युक्तिवाद करतात, न्यायाधीश काय प्रश्न विचारतात, हे सर्व प्रत्यक्ष पाहता येईल. त्यामुळं न्यायालयात काय चाललंय याची त्यांची समज वाढेल. जेव्हा न्यायाधीशांना, वकिलांना आणि इतर संबंधित घटकांना माहीत असतं की त्यांची कारवाई थेट प्रसारित होतीये, तेव्हा त्यांच्यावर एक वेगळा दबाव येतो. प्रत्येक जण अधिक जबाबदारीनं आणि कार्यक्षमतेनं आपलं काम करेल, ज्यामुळे न्यायाची प्रक्रिया अधिक गतिमान होईल. कायदा शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासकांसाठी हे एक लाईव्ह क्लासरूम असेल. प्रत्यक्ष सुनावणी, युक्तिवाद, कायदेशीर मुद्दे कसे हाताळले जातात हे पाहण्याचा अनुभव त्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा कितीतरी पटीनं अधिक शिकवेल. प्रवासाचा खर्च, मुक्कामाचा खर्च आणि वेळ वाचणार असल्यानं अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना दिलासा मिळेल. बॉम्बे हायकोर्टानं घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. सुरुवातीला किमान 5 न्यायालयांची कारवाई थेट प्रसारित केली जाईल. याचा अर्थ असा की लवकरच बॉम्बे हायकोर्टात निवडक खटल्यांच्या सुनावण्या लोकांना ऑनलाईन पाहता येतील. सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच या दिशेनं पावलं उचलली आहेत. कर्नाटक, गुजरात यांसारख्या उच्च न्यायालयांनीही हे यशस्वीरित्या राबवले. त्यांच्या अनुभवातून बॉम्बे हायकोर्टाला अनेक गोष्टी शिकता येतील आणि भविष्यात ही सुविधा अधिक व्यापक करता येईल. प्रत्येक चांगल्या गोष्टीसोबत काही आव्हानं येतातच. थेट प्रक्षेपणातही ती आहेतच. काही विशिष्ट प्रकरणांमध्ये, उदाहरणार्थ लैंगिक अत्याचार, बालकांवरील गुन्हे, या संबंधित व्यक्तींची गोपनीयता जपणं महत्त्वाचं असतं. अशा वेळी प्रक्षेपणाचे नियम अधिक कठोर असावे लागतील. अखंडित
आणि उच्च दर्जाच्या प्रक्षेपणासाठी मजबूत इंटरनेट, कॅमेरा आणि इतर तांत्रिक सुविधा आवश्यक आहेत. थेट प्रक्षेपणाचा वापर करून न्यायालयाची बदनामी करणं किंवा चुकीची माहिती पसरवणं यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी योग्य ती कायदेशीर चौकट, तांत्रिक पायाभूत सुविधांची निर्मिती आणि जनजागृतीची गरज आहे. आता अरुण काकांचं स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. त्यांना मुंबईला जावं लागणार नाही. आपल्या घरात बसून अगदी सहजपणे ते त्यांच्या जमिनीच्या खटल्याची सुनावणी पाहू शकतील. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू उमटेल. बॉम्बे हायकोर्टाचा हा निर्णय केवळ तंत्रज्ञानाचा वापर नाही, तर तो न्याय व्यवस्थेनं सामान्य माणसाच्या दारात जाऊन त्याला न्याय देण्याच्या दिशेनं टाकलेलं एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. हे खऱ्या अर्थानं न्याय सर्वांसाठी या संकल्पनेला बळकटी देणारं पाऊल आहे. भविष्यात भारतातील प्रत्येक न्यायालयीन कामकाजाचं थेट प्रक्षेपण होईल अशी आपण आशा करूया. पाहत रहा लोकवृत्त. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो.